Hello students, welcome to this lecture. In previous lecture we have completed the different characteristic features of the genetic code. That last characteristic of this genetic code we have completed that AUG has a dual function. That means here the AUG it is coding for methionine, that is called as a mate, and it is also act as a initiator codon or start codon. This diagram we have seen in previous lecture. This is the mRNA and the first codon AUG. It is acting as a start codon and it is coding for a amino acid known as the methionine. Okay. Now related to this genetic code, the different questions were asked in the NEET exam that we have to see here. So one by one we have to read the question and give the answer. So the first question from the genetic code is, which of the following features of genetic code does allow bacteria to produce human insulin by rDNA technology? बघा काय म्हणलेलं आहे, which of the following features of genetic code does allow bacteria to produce human insulin by recombinant DNA technology? म्हणजे जेनेटिक कोडच्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक फीचर मुळे बॅक्टेरियाच्या बॉडीमध्ये ह्युमन इन्सुलिन आपण काय करू शकतो, rDNA टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार करू शकतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर क्वेश्चन ऑप्शन बघा इथं, जेनेटिक कोड इज नॉट एम्बिग्युअस, जेनेटिक कोड इज रिडंडंट, जेनेटिक कोड इज नियरली युनिव्हर्सल आणि जेनेटिक कोड इज स्पेसिफिक म्हणलेला आहे. तर दोन विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. अजून विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. जेनेटिक कोड इज नियरली युनिव्हर्सल. दिस इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर. हियर एक्सप्लेनेशन इज गिव्हन. In recombinant DNA technology, bacteria is able to produce human insulin because genetic code is nearly universal. Genetic code हा nearly universal असल्यामुळे हे characteristic feature आपल्याला तिथं बघायला मिळतं. Okay. Next question here. If there are 999 bases in an RNA that codes for a protein with 333 amino acids, the base at the position 901 is deleted such that the length of RNA becomes 998 bases. How many codons will be altered? बघा हा 2017 साली विचारलेला प्रश्न आहे. थोडासा अनालिटिकल क्वेश्चन आहे. काय प्रश्न आहे आणि एकदा बघा इथं की 999 बेसेस आहेत आरएनए मध्ये, जे कोड कोणाला करणार आहे 333 अमायनो ऍसिड. त्यामध्ये जो बेस 901 च्या पोझिशनला आहे तो डिलीट झाला समजा, तर आरएनए मध्ये किती बेसेस राहणार आहेत, 998. मग हाऊ मेनी कोडॉन्स विल बी अल्टर्ड विचारलेलं आहे. किती कोडॉन अल्टरेशन झालेले बघायला मिळेल, 1, 11, 33 आणि 333. काय ऑप्शन येईल उत्तर सांगा. कुठलं ऑप्शन उत्तर येईल इथं. येस, हा यस, हिरा ऋतुजाचं उत्तर बरोबर आहे. आरती तुझं उत्तर चुकलेलं आहे. बघा इथं 33 कोडॉन्स जे आहेत ते अल्टर केले जातात. आता कसं त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूया इथं. सो बघा इथं आन्सर दिलेला आहे. इफ डिलिशन ऑकर्स ऍट 900 फर्स्ट पोझिशन, म्हणजे 901 वा बेस पेअर आहे तो डिलीट झाला समजा, तर रिमेनिंग 998 जे आहेत ते 33 कोडॉन्स काय करतील, अल्टर झालेले बघायला मिळतील. कसं त्याचं एक्सप्लेनेशन बघा इथं दिलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकताय टोटल बेसिस किती सांगितलेले आहेत, 999. अमायनो ऍसिड्स किती कोड केले जाणार आहे, 333. कारण आपल्याला माहित आहे एक कोडॉन जो आहे तो 3 न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. त्यामुळे 999 जर बेस सिक्वेन्स असेल तर अमायनो ऍसिड्स किती कोड केले जातील, 333. त्यापैकी 900 जे आहेत ते करेक्ट असणार आहेत. 901 वा जो आहे तो काय झालेला आहे, डिलीट झालेला आहे. त्यामुळे 900 करेक्ट आहेत. म्हणून 999 मधून वजा 900 केले तर 99 बेस पेअर्सचे जे कोडॉन्स आहेत ते अल्टर होतील. आणि म्हणून इथं कोडॉन बरोबर टोटल बेस भागिले 3 केलेले आहे. मग आपले बेस पेअर्स किती आले, 99 भागिले आपण 3 केले तर कोडॉन किती अल्टर होतील, तर 33 अल्टर होतील. त्यामुळे उत्तर इथं काय येणार आहे, सी ऑप्शन येणार आहे. समजलं का बघा सगळ्यांना, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. 33 उत्तर कसं आलं समजलं का इथं.
टोटल बेसेस डिवायडेड बाय 3 केलं तर अमायनो ऍसिडची संख्या तुम्हाला मिळेल, कारण एक अमायनो ऍसिड साठी 3 कोडॉन्स असतात. त्यामुळे 999 बेसेस असतील तर अमायनो ऍसिड किती कोड केले जातील? 333, कारण 999 भागिले 3 करायचं जे 333 येईल. एक कोडॉन 3 न्यूक्लियोटाइडचं बेसिक इथे असेल. आता यामध्ये 900 करेक्ट आहे, 1 ते 900 बदल कुठे झालेला आहे बघा, 901 मध्ये बदल झालेला आहे. त्यामुळं 999 मधून 900 वजा केले म्हणजे 99 बेस पेअर मध्ये बदल झालेला आपल्याला बघायला मिळेल. 99 बेस पेअर किती कोडॉन हे करतील, अल्टर करतील? तर 99 भागिले 3 केले म्हणजे किती आले इथं? 33 आले. त्यामुळे आपलं ऑप्शन काय येणार आहे? उत्तर 33. ओके, अशा पद्धतीने असे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन हियर, सिंपल क्वेश्चन. Which of the following is the starter codon? UGA, UUA, UAA, UAG and AUG. So what will be the answer? Start codon or initiation codon? Yes. Very simple question is there. AUG. The option will be the correct answer here, which is acting as a starter codon. Next question here. What is not true for genetic code? What is not true for genetic code म्हणलेलं आहे. A codon in mRNA is read in a non-contagious fashion, nearly universal, it is degenerate, it is unambiguous. कुठला ऑप्शन येईल सांगा? In previous lecture we have seen all the different characteristic features related to the genetic code. So what will be the here? Not true for the genetic code म्हणलेलं आहे. Yes, बरोबर आहे. A option will be the correct answer here. नॉन कॉन्टेजियस फॅशन म्हणलेलं आहे. ऍक्च्युली काय आलं पाहिजे इथं? कॉन्टेजियस फॅशन आलं पाहिजे, आणि इथं नॉन म्हणलेलं आहे, त्यामुळे हे ट्रू नाही, हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. हे ट्रू आहे, हे ट्रू आहे, हे ट्रू आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन हियर. इन द जेनेटिक कोड डिक्शनरी हाऊ मेनी कोडॉन्स आर युज्ड टू कोड फॉर ऑल द 20 इसेन्शियल अमायनो ऍसिड्स? 61, 60, 20, 64. 20 अमायनो ऍसिड्सच्या सिंथेसिस साठी किती कोडॉन्स आपल्याला बघायला मिळतात? क्वेश्चन नीट वाचा, ऑप्शन नीट वाचा. येस, ऋतुजा, हर्षदा बरोबर आहे. यसिरा आणि शिवानी ऑप्शन नीट वाचा आणि बघा. आणि कोणी दिलेला इथं डी ऑप्शन? आकांक्षा. 20 अमायनो ऍसिड कोड करणारे कोडॉन पाहिजेत आपल्याला. टोटल आहेत किती? 64. पण ह्या 64 मधले 3 कोडॉन्स कुठलेही अमायनो ऍसिड कोड करत नाहीत, जे टर्मिनेशन कोडॉन म्हणून आपण वापरतो. त्यामुळे 64 वजा 3 किती येणार आहेत? 61 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन काय आला? ए आला. लक्षात आलं का सर्वांच्या? ए ऑप्शन करेक्ट कसं आहे? कारण 3 जे कोडॉन्स आहेत, UAG, UGA, UAU, हे जे आहे 3 कोडॉन्स आपण बघितले, हे 3 कोडॉन्स काय आहेत? टर्मिनेशन कोडॉन्स आहेत, जे कुठल्याही अमायनो ऍसिडला कोड करणार नाहीत. राहिले 61, त्यामुळे ए ऑप्शन विल बी दी करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट आपण एक थोडासा वेगळा क्वेश्चन आहे बघा. व्हॉट वुड हॅपन इफ इन ए जीन एन्कोडिंग अ पॉलीपेप्टाइड ऑफ 50 अमायनो ऍसिड्स 25th कोडॉन UAU is mutated to UAA? काय प्रश्न विचारलेला आहे बघा. इफ इन ए जीन एन्कोडिंग अ पॉलीपेप्टाइड ऑफ 50 अमायनो ऍसिड, 50 अमायनो ऍसिडला एन्कोड करणारा एक जीन आहे, त्यामध्ये 25th कोडॉन जो आहे UAU हा म्युटेट झाला, म्युटेशन त्याच्यामध्ये झालं UAA, देन काय होईल इथं? पॉलीपेप्टाइड ऑफ 49 अमायनो ऍसिड्स विल बी फॉर्मड. A polypeptide of 25 amino acids will be formed. A polypeptide of 24 amino acids will be formed, and 2 polypeptides of 24 and 25 amino acids will be formed. चारीपैकी काय ऑप्शन येईल? उत्तर सांगा. थोडस विचार करावा लागणार आहे आपल्याला. येस, 25वा कोडांचं म्युटेशन झालेलं आहे. मग अमायनो ऍसिड्स किती तयार होतील? 49 तयार होतील, 25 तयार होतील, 24 तयार होतील, का 2 पॉलीपेप्टाइड्स तयार होतील?
24 एक वेगळी आणि 25 एक वेगळी. बघा एकीनं उत्तर बरोबर दिलेलं आहे. नेहा. ठीक आहे, काही जणांची उत्तर चुकलेली आहेत. आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. उत्तर बघा सी ऑप्शन करेक्ट आहे इथं. पॉलीपेप्टाइड ऑफ 24 अमायनो ऍसिड्स विल बी फॉर्म. आता कसं त्याचं एक्सप्लेनेशन पुन्हा आपण इथं बघूया. तर इथं दिलेलं आहे बघा 50 अमायनो ऍसिड्सची एक पॉलीपेप्टाइड चेन आपण तयार करणार, त्यासाठीचा एक जीन आहे आणि 25th कोडॉन जो आहे तो म्युटेट झालेला आहे. मग इथं जर आपण बघितलं तर 25th कोडॉन जो आहे UAU त्याचं कन्व्हर्जन UAA मध्ये झालेलं आहे. याला ग्लोबल पोझिशन म्हणलं जातं. पहिले दोन समान आहे, तिसरं मात्र काय आहे चेंज झालेलं आहे, पॉइंट म्युटेशन म्हणलं जातं. 50 इनिशियल आहेत, 25th कोडॉन UAA आणि तो स्टॉप कोडॉन असल्यामुळे UAA म्हणजे काय झाला स्टॉप कोडॉन झाला. त्यामुळे 25व्या कोडॉन पासून कुठलाही अमायनो ऍसिड तिथं कोड होणार नाही, चेनचं टर्मिनेशन होईल. ऑटोमॅटिकली तिथं काय होणार आहे 24 अमायनो ऍसिड्सची चेन तयार होणार आहे. त्यामुळे सी ऑप्शन जो आहे तर इथं सी नाही दिलेला, इथं ए ऑप्शन आहे. पॉलीपेप्टाइड ऑफ 24 अमायनो ऍसिड्स विल बी फॉर्म. इथं लक्षात ठेवायचं की हा जो कोड आहे UAA तो काय आहे टर्मिनेशन कोड आहे आणि तो 25 नंबरला आहे. त्यामुळे पहिल्या 24 पासूनच काय होणार आहे अमायनो ऍसिड कोड केले जाणार आहे. त्यामुळे सी ऑप्शन विल बी दी करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन हियर. याचं काय सांगा. degeneration of genetic code is attributed to the entire codon, third member of a codon, first member of a codon, second member of a codon. आत्ताच आपण त्याची कॅरेक्टरिस्टिक फीचर बघितलेले आहेत. कुठला ऑप्शन येईल. येस करेक्ट आहे. डिजनरसी म्हणजेच ग्लोबल हायपोथेसिस म्हणलेला आहे. फर्स्ट टू कोडॉन्स आर सेम, थर्ड मेंबर ऑफ ए कोडॉन मे बी changed. So B option will be the correct answer here. Degeneration of genetic code is attributed to the third member of a codon. Okay. Next question here. In which direction mRNA is synthesized on DNA template? 5' to 3', 3' to 5', both AB and any of the above. So what will be the option here? In which direction mRNA is synthesized on the DNA template? mRNA चं रीडिंग जे आहे आपण कसं करतो, mRNA चं सिंथेसिस DNA टेम्पलेट वरती कोणत्या डायरेक्शनने होणार आहे तर 5' to 3' डायरेक्शनने होणार आहे. ए ऑप्शन विल बी दी करेक्ट आन्सर. ओके, बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं आहे, काही जणांचं चुकलेलं आहे, त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन हियर. द कोडॉन्स कॉझिंग चेन टर्मिनेशन. The codons causing chain termination are TAG, TAA, TGA, GAT, AAT, AGT, AGT, TAG, UGA, UAA, UAG, UGA. ऑप्शन येईल. येस बरोबर आहे. डी ऑप्शन विल बी द करेक्ट आन्सर हियर. UAA, UAG आणि UGA हे काय आहेत स्टॉप कोडॉन आहेत किंवा टर्मिनेशन कोडॉन म्हणून त्याचा वापर केला जातो. Next question here. The number of base substitution possible in an amino acid codons is 261, 264, 535 आणि 549. बेस सबस्टिट्यूशन किती पॉसिबल आहेत अमायनो ऍसिडच्या कोडॉन मध्ये? येस करेक्ट आहे सर्वांचं उत्तर. तर कसं काढायचं बघा, ते काही जणांना उत्तर आलेलं नाहीये, तर इथं आपल्याला डी ऑप्शन सांगता येईल 549. त्याचं एक्सप्लेनेशन बघायचं दिलेलं आहे. देर आर 64 कोडॉन्स आउट ऑफ विच 61 कोड्स फॉर अमायनो ऍसिड. Each codon possesses 3 bases which can undergo transversion. So the number of base substitution possible in an amino acid codons is 61 into 3^2. त्याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर 549 ही व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे 3 बेसिस मध्ये आपण इंटरचेंजिंग करून जर पॉसिबल सबस्टिट्यूशन काढले अमायनो ऍसिडचे तर ते आपल्याला
549 बघायला मिळते. हे कॅल्क्युलेशन असं केलेलं आहे. 61 into 3^2 is equal to 549. Okay. Next question. Because most of the amino acids are represented by more than one codon, the genetic code is. Most of the amino acids represented by more than one codon, the genetic code is overlapping, covalent, degenerate आणि generate. What will be the option here? त्यालाच आपण काय म्हणणार आहे? Amino acids represented by more than one codon. Yes, that is known as the characteristic that genetic code is known as the degenerate. Degeneracy त्याला म्हणलेलं आहे. ओके, तर सी ऑप्शन हिअर ते तर काय येणार आहे? करेक्ट आन्सर येणार आहे. ओके, सो इन दिस वे द डिफरंट क्वेश्चन्स वेर आस्क्ड ऑन द पॉइंट दॅट इज जेनेटिक कोड. ओके, कुणाला काही शंका आहे का जेनेटिक कोडच्या कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीमध्ये? असेल तर मेसेज करा व्हॉट्सअपला. पॉइंट समजला का जेनेटिक कोड काय आहे? ओके, ठीक आहे. सो लेट अस सी हियर नेक्स्ट पॉइंट. So the next point we have to see here that related to genetic code, mutations and genetic code. हा point आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. So mutation is a phenomenon in which sudden change in the DNA sequence takes place. Mutation म्हणजे काय? Sudden change in DNA or sudden change in the gene, that is known as the mutation. And here when a mutation is occurring in the DNA, automatically there is a change in the genotype or characteristics takes place because DNA is responsible for the formation of the characteristics. And if the change is taking place in the DNA, at the same time here change in the genotype, that is characteristic, is taking place. Along with the recombination, mutation is raw material for evolution as it results in the variation. Genetic recombination, that means you have studied in the 11th standard the cell division types, mutation, mitosis and meiosis. In that you have studied that during meiosis crossing over is occurring between the two sister chromatids of the homologous chromosomes. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की जेनेटिक रिकॉम्बिनेशन मुळे कॅरेक्टरिस्टिक मध्ये व्हॅरिएशन झालेलं बघायला मिळतं आणि त्यामुळे इव्होल्युशन होते. तर जसं रिकॉम्बिनेशन मुळे इव्होल्युशन साठी रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, तसंच म्युटेशन चेंज इन द डीएनए सिक्वेन्स मुळे सुद्धा इव्होल्युशन होतं, कारण त्याच्यामुळे व्हॅरिएशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. सो म्युटेशन इज ऑल्सो नोन ॲज अ हिअर रॉ मटेरियल फॉर द इव्होल्युशन. नेक्स्ट, ड्युरिंग म्युटेशन possibility of loss, that is known as the deletion, or gain, that is known as the insertion or duplication of a segment of DNA results in the alteration in the chromosome. तर म्युटेशन होतं म्हणजे काय होतं नेमकं? तर त्या डीएनएच्या सेगमेंट मध्ये either some part of DNA is deleted or some part of DNA is lost or some part of DNA is duplicated or another part of DNA is inserted in that particular DNA or in that particular chromosome, and therefore final structure of the chromosome will be getting altered. म्हणजे काय होतं बघा, एखादा क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोम मध्ये जो डीएनएचा बेस सिक्वेन्स आहे त्यामध्ये काही डीएनएचे सेगमेंट जे आहेत ते लॉस होऊ शकतात, डिलीट होऊ शकतात. काही वेळेला त्याच डीएनएच्या सिक्वेन्स मधला काही भाग जो आहे तो डुप्लिकेट होऊन त्याच्यामध्ये इन्सर्ट होऊ शकतो किंवा काही नवीन जीन्स त्याच्यामध्ये ऍड होऊ शकतात. असे कोणत्याही पद्धतीने त्या ओरिजिनल डीएनएच्या सेगमेंट मध्ये बदल झाल्यामुळे आपल्याला क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये बदल झालेला बघायला मिळतो. त्याचे डिटेल्स जे आहेत ते आपण आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, त्या टॉपिक मध्ये आपण म्युटेशन म्हणजे काय, कशा पद्धतीने क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये बदल होतो, हे सगळे डिटेल्स आपण त्या टॉपिक मध्ये स्टडी करणार आहे. त्यामुळे आता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की म्युटेशन म्हणजे काय, either there is a loss or deletion of a DNA segment or there is a gain of the segment of DNA. एक तर लॉस होईल किंवा गेन होईल, पण कोणतीही प्रोसिजर झाली तरी ओरिजिनल डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये बदल होणार आहे, त्यालाच आपण म्युटेशन म्हणणार आहे. ओके, अँड हिअर डिलीशन or insertion of base pairs of DNA causes frame shift mutations or deletion mutation. ज्या वेळेला डीएनएच्या सेगमेंट मध्ये
काही बेस पेअर्स डिलीट केले जातात त्यावेळेला त्याला डिलिशन म्युटेशन म्हणायचं. ज्या वेळेला काही इन्सर्ट केले जातं, नवीन DNA चे सिक्वेन्सेस इन्सर्ट केले जातात त्यावेळेला त्याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन म्हटलं जातं. असे म्युटेशनचे अनेक प्रकार आहेत. ते आपल्याला पुढचा जो आपला टॉपिक आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन त्या टॉपिक मध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहे. ओके. नाउ हिअर म्युटेशन कॅन ऑल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन ए सिंगल बेस पेअर ऑफ ए DNA अँड दिस इज नोन एज द पॉइंट म्युटेशन. आता म्युटेशन मध्ये एक प्रकार असा दिलेला आहे की फक्त एका सिंगल बेस पेअर मध्ये जरी बदल झाला डीएनएच्या तरी सुद्धा तिथं म्युटेशन होतं आणि सिंगल बेस पेअर इज चेंज्ड, देअरफॉर सच म्युटेशन इज कॉल्ड एज अ पॉइंट म्युटेशन. Here, example, very well-known example of this point mutation is the sickle cell anemia. This is the genetic disorder, sickle cell anemia, which is caused due to this point mutation. Here, this sickle cell anemia is classical example of the point mutation in which there is a change of single base pair in the gene for beta globin chain that results in the change of amino acid residue glutamate to valine. एकच चेंज झालेला आहे की तिथं ग्लुटामेट अमायनो ऍसिड येण्याच्या जागी व्हॅलिन अमायनो ऍसिड येतो. म्हणजे फक्त एका सिंगल नायट्रोजन बेस पेअर मध्ये चेंज झाल्यामुळे हा सिकल सेल अॅनिमिया हा एक आपल्याला एक डिसऑर्डर आहे. जेनेटिक डिसऑर्डर त्याला म्हटलं जातं. तो त्या व्यक्तीमध्ये झालेला बघायला मिळतो. द डिटेल्स अबाउट दिस सिकल सेल अॅनिमिया ऑर द पॉइंट म्युटेशन वी हॅव टू स्टडी इन द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर. आता आपण हिचे डिटेल बघणार नाही, एवढंच लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन इज द सिकल सेल अॅनिमिया अँड हिअर द चेंज इन अमायनो ऍसिड रेसिड्यू टेक्स प्लेस फ्रॉम ग्लुटामेट टू व्हॅलिन. ग्लुटामेट किंवा ग्लुटामिक ऍसिड त्याला म्हटलं जातं, त्याच्या जागी कोण येतं, व्हॅलिन येतं. एवढा बदल झाल्यामुळे सिकल सेल अॅनिमिया ही डिसऑर्डर आपल्याला बघायला मिळते. हे जे जेनेटिक कोड मध्ये जर म्युटेशन झालं तर कसे बदल होऊ शकतात त्याचे हे एक एक्झाम्पल आहे. Details we have to study in the next chapter. Okay, this is the mutation and genetic code. Now the next point we have to see the structure of RNA and types and functions. हा RNA चा टाइप आपल्याला कशासाठी महत्त्वाचा आहे तर ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस ऑल द टाइप्स ऑफ RNA आर इम्पॉर्टंट. त्यातला mRNA कसा इम्पॉर्टंट आहे तो आपण बघितलेला आहे. DNA इज converted into mRNA or DNA is forming mRNA with the help of process transcription. आता mRNA तयार झालेला आहे. mRNA वरचे जेनेटिक कोड आपल्याला कळलेले आहे. तर हाऊ ट्रान्सलेशन प्रोसेस इज टेकिंग प्लेस. टू स्टडी द ट्रान्सलेशन प्रोसेस इन डिटेल वी हॅव टू नो द डिटेल स्ट्रक्चर अबाउट ऑल द टाइप्स ऑफ RNA and therefore this point we have to study in this topic. ऍक्च्युली पुस्तकामध्ये ह्या टॉपिक मध्ये याची माहिती दिलेली नाही RNA ची. तुम्ही ते 11वीला स्टडी केलेली आहे. 11वीला जो आपण बायोमोलिक्युल्स चॅप्टर बघितलेला होता त्याच्यामध्ये सगळे कार्बोहायड्रेट असतील, लिपिड असेल, फॅट असेल, प्रोटीन असेल आणि न्यूक्लिक ऍसिड्स असतील याची सर्व माहिती आपण 11वीला घेतलेली आहे. पण थोडंसं पॉइंट रिवाइज होईल आणि तर ह्या पॉइंटला आपल्याला समजण्यासाठी याची मदत होईल. ट्रान्सलेशन कसं कॅरी आउट केलं जातं, ट्रान्सलेशन मध्ये तिन्ही RNA चा रोल काय आहे, mRNA, rRNA आणि tRNA. तर ते समजण्यासाठी रिव्हिजन वाईज आपण रिव्हिजन वजा आपण हा पॉइंट स्टडी करणार आहे इथं. याच्यावरती प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारला जातो, मग तो 11वी बेस्ड असेल किंवा 12वीला ह्या टॉपिक बेस्ड असेल. ओके, सो लेट अस सी हिअर RNA जनरल स्ट्रक्चर, टाइप्स अँड फंक्शन्स. सो फर्स्ट हिअर RNA means ribose nucleic acid and this ribose nucleic acid it is found in nucleus as well as in the cytoplasm. DNA RNA मधला डिफरन्स सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये काही वेळेला विचारला जातो. तर DNA जो आहे तो फक्त न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो आणि RNA मात्र बोथ न्यूक्लियस as well as in the cytoplasm it is present. Okay, next here there are two main types of RNA. The first is known as the genetic RNA. Second type of RNA is known as the non-genetic RNA. Genetic RNA means here the genetic RNA is acting as a genetic material in some viruses. Some viruses are showing genetic material in the form of RNA. For example, here all plant viruses and few animal viruses. In 11th chapter, we have seen the information about the viruses. 5 kingdom system of classification चा जो चॅप्टर आपण बघितलेला होता त्यामध्ये तुम्ही व्हायरसेसची माहिती बघितली असेल आणि ह्या व्हायरसेस मध्ये
प्लांट व्हायरसेस जे आहेत त्या प्लांट व्हायरसेस मधलं जेनेटिक मटेरियल जे आहे ते RNA फॉर्म मध्ये असतं आणि फ्यू ॲनिमल व्हायरसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जेनेटिक मटेरियल RNA फॉर्म मध्ये बघायला मिळतं. त्यामुळे फर्स्ट टाइप जो आहे RNAचा तो म्हणजे जेनेटिक RNA. दॅट मीन्स इन सम व्हायरसेस particularly the genetic material is present in the form of RNA. And second type here, non-genetic RNA. Here, this non-genetic RNA is functioning for the protein synthesis process. It is not acting as a genetic material, but it is responsible for protein synthesis process. And here we have to see the chemical components of RNA. With the help of DNA, the RNA is produced, and we have studied already the structure of DNA. जसं DNA चं स्ट्रक्चर आहे तसंच RNA चं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळेल. RNA मध्ये रायबोस शुगर असते, DNA मध्ये डीऑक्सिरायबोस शुगर असते, इथं RNA मध्ये रायबोस शुगर आहे. सेकंड फॉस्फोरिक ऍसिड, तिकडे पण फॉस्फोरिक ऍसिड असतो, इकडे पण फॉस्फोरिक ऍसिड आहे. आणि थर्ड आहे नायट्रोजन बेसेस. In DNA also nitrogen bases are there. In RNA also nitrogen bases are there. The purine nitrogen bases are same in DNA and RNA. Purine nitrogen bases are here. Adenine represented by A, guanine represented by G, and pyrimidine nitrogen bases in DNA. Thymine and cytosine are present, but here the cytosine and uracil is present. The difference between this we have to remember. सो इन DNA आणि RNA ह्यात ते दोन फरक आहेत की तिकडं डीऑक्सिरायबोस शुगर आहे, इतर रायबोस शुगर आहे. हा तिकडं पण आहे, इकडं पण आहे. नायट्रोजन बेसेस मध्ये प्युरिन, ऍडेनाइन, ग्वानिन दोन्ही मध्ये पण आहेत, सायटोसिन दोन्ही मध्ये पण आहे. फक्त DNA मध्ये काय असतो, थायमिन असतो, आणि RNA मध्ये काय आहे, युरॅसिल आहे. ओके, लेट अस सी हियर स्ट्रक्चर ऑफ दिस RNA. RNA इज अ सिंगल स्ट्रँडेड मोलेक्यूल. DNA कसा होता, डबल स्ट्रँडेड होता, पण RNA मात्र काय आहे, सिंगल स्ट्रँडेड मोलेक्यूल आहे. त्याच्यामध्ये ऍडेनाइन न्यूक्लिओटाइड, ग्वानिन न्यूक्लिओटाइड, सायटोसिन न्यूक्लिओटाइड आणि युरॅसिल न्यूक्लिओटाइड या पद्धतीचे 4 न्यूक्लिओटाइड्स बघायला मिळतात. आणि हा सिंगल स्ट्रँडेड मोलेक्यूल आहे RNA, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट हियर स्ट्रक्चर ऑफ RNA. वी हॅव टू सी RNA is a single stranded structure, as just we have seen. Then it may be simple, straight, or may be variously folded or coiled upon itself. काही वेळेला तो सिंपल स्ट्रेट असतो किंवा काही वेळेला त्याच्यावरती कॉइलिंग झालेलं असतं, फोल्डिंग झालेलं असतं. And it is made up of nucleotides known as a ribonucleotides. And these ribonucleotides are joined together with the help of phosphodiester linkages to form a long chain which is single stranded RNA molecule. जसं DNA मध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेजेस असतात तसंच RNA मध्ये सुद्धा आपल्याला फॉस्फोडायस्टर लिंकेजेसच्या साहाय्याने 4 न्यूक्लिओटाइड ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल हे एकमेकाला जोडलेले असतात. देन RNA इज शोईंग 2 एंड्स, 3' एंड अँड 5' एंड. जसं DNA ला पण एंड असतात, पण DNA डबल स्ट्रँडेड असल्यामुळं 2 स्ट्रँड आहेत तिथं. इथं सिंगल स्ट्रँड आहे आणि सिंगल स्ट्रँड आपल्याला 2 एंड बघायला मिळतात, एक 3' एंड, एक 5' एंड. नेक्स्ट, इफ the RNA molecule is coiled or folded, then only base pairing occur between the complementary bases. जर सिंगल स्ट्रँडेड RNA molecule त्यांच्यामध्येच कॉइलिंग झालं त्याच्यामध्ये, तर आपल्याला तिथं बेस पेअरिंग बघायला मिळतं. ते नेहमी असं असतं बघा, A डबल बॉन्ड U आणि U डबल बॉन्ड A. हायड्रोजन बेस पेअरिंगचं आपल्याला तिथं बघायला मिळतं. Adenine pairs with uracil with 2 hydrogen bonds, or uracil pairs with adenine 2 hydrogen bond. Guanine pairs with cytosine 3 hydrogen bond आणि cytosine pairs with guanine 3 hydrogen bond. इथं सेम पेअरिंग आहे बघा, हे जे DNA मध्ये बघायला मिळतं. C आणि G यांचं पेअरिंग 3 हायड्रोजन बॉन्डनी होतं. इथं ऍडेनाइन आणि युरॅसिल यांच्यामधलं मात्र पेअरिंग हे डबल हायड्रोजन बॉन्डनी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. हा फक्त डीएनएच्या बाबतीमध्ये काय असतो, ऍडेनाइन पेअर्स विथ थायमिन असतो तर डीएनए मध्ये. आरएनए मध्ये मात्र काय आहे, तो युरॅसिलशी पेअर असतो. आपण हे आरएनए चे स्ट्रक्चर बघतो. ओके, नेक्स्ट हियर जस्ट अ मिनिट, हे रफ करते. So here we can see in RNA molecule base pairing is not definite, fixed. Hence purine pyrimidine ratio is may or may not be 1:1.
आता याच्यामधलं पेरिंग जे आहे, जसं आपण डीएनए मध्ये बघितलं कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग एका स्ट्रँडचं दुसऱ्या स्ट्रँडचं झालेलं असतं. त्यामुळे नेहमी तिथं प्युरिन आणि पायरिमिडिन रेशो 1:1 असतो कुठे डीएनए मध्ये. आरएनए मध्ये मात्र हा रेशो 1:1 असणार नाही, कारण आरएनए सिंगल स्टँडर्ड आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्याचं फोल्डिंग झालेलं असतं आणि ज्या ठिकाणी फोल्डिंग झाले त्याच ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी बेस पेरिंग होणार आहे. त्यामुळे तिथं जो रेशो आहे 1:1 तो आपल्याला बघायला मिळणार नाही. ओके, these are the different structures of RNA molecule. Here we can see the structure of RNA molecule. इथं तुम्ही बघू शकताय बघा, हा सायटोसिन न्यूक्लियोटाइड आहे, हा गॉनिन न्यूक्लियोटाइड आहे, हा ॲडेनाइन आहे, हा युरॅसिल आहे. या पद्धतीने हे एकमेकाला जोडलेले असतात. हे रायबोस शुगर आहे, हे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसते. ही रायबोस शुगर आहे बघा इथं, ही रायबोस शुगर आहे. हे नायट्रोजन बेसेस आहे. इकडे सायटोसिन आहे, ग्वानिन आहे, ॲडेनाइन आहे, युरॅसिल आहे आणि इकडे फॉस्फरस ऍसिड फॉस्फेट ग्रुप जो आहे तो आपल्याला इकडे बघायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी जोडलेला. इथं जे बॉन्ड आहे त्या बॉन्डला आपण काय म्हणणार आहे, शुगर फॉस्फेट बॉन्ड म्हणणार आहे आणि हा जो बॉन्ड आहे त्याला फॉस्फोडायस्टर बॉन्ड म्हणणार आहे इकडचं. ओके, या पद्धतीने आपल्याला ह्या आरएनएच्या स्ट्रक्चर मध्ये बॉन्डिंग बघायला मिळेल. ओके, नेक्स्ट टाइप्स ऑफ नॉन जेनेटिक आरएनए. आता नॉन जेनेटिक आरएनएचे 3 टाइप्स आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामध्ये पहिला आपण बघू शकतो mRNA, नंतर आहे rRNA, नंतर आहे tRNA. These all the 3 types of non-genetic RNA are playing important role in the protein synthesis in both prokaryotic and eukaryotic cell. हे जे नॉन जेनेटिक आरएनए चे टाइप्स आहेत 3, हे प्रोकॅरियोटिक सेल असेल युकॅरियोटिक सेल असेल दोन्ही मध्ये सुद्धा रोल प्ले करताना आपल्याला बघायला मिळतात. And all these 3 types of RNAs are produced on DNA template by the process known as a transcription. Transcription process through from DNA template all the 3 types of RNA are produced. म्हणजे जसा mRNA तयार होतो ट्रान्सक्रिप्शन थ्रू, तसंच rRNA पण तयार होतो आणि tRNA पण तयार होतो. So these 3 types of this RNA are as below: mRNA, messenger RNA, rRNA, रायबोसोमल आरएनए, tRNA, ट्रान्सफर आरएनए. असे हे 3 टाइपचे आरएनए डीएनएच्या टेम्पलेट पासून तयार होतात बाय द प्रोसेस नोन ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. mRNA which is messenger RNA, rRNA, रायबोसोमल आरएनए, tRNA, ट्रान्सफर आरएनए. अशा पद्धतीने हे 3 आरएनए तयार होतात आणि हे तिन्ही आरएनएची मदत कशासाठी केली जाते तर प्रोटीन सिंथेसिससाठी केली जाते. हे प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते ह्या तिन्हींच्या साह्याने केलं जातं. कोणतं प्रोटीन तयार करायचं तो मेसेज घेऊन येतो मेसेंजर आरएनए. रायबोझोमच्या जवळ सिंथेसिस करण्यासाठी rRNA मदत करतो आणि ट्रान्सफर आरएनए आहे पर्टिक्युलर अमायनो ऍसिड ट्रान्सफर करण्याचं काम करतो, म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए म्हणलेलं आहे. तर डिटेल अबाउट दिस ऑल द 3 टाइप्स ऑफ आरएनए वी हॅव टू स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. ओनली 1 minute, 1.5 minutes is remaining. So we will stop here. The remaining detailed points about these types of RNA we will study in the next lecture. Okay.